परमेश्वराच्या स्तुती स्तवनासाठी आपण पवित्र शास्त्रातून काही वचन ऐकूया. हे माझ्या देवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. हे परमेश्वरा, माझ्या देवा, तू परमथोर आहेस. तू मान व महिमा यांनी मंडित आहेस. तू पोशाखाप्रमाणे आकाश धारण करतोस, कणाकीप्रमाणे आकाश विस्तारितोस. आपल्या मांड्यांच्या कुळ्या जलांच्या ठिकाणी बसवतोस. मेघांनी आपला रथ फिरतोस. वायूच्या पंखांवर आरोहण करून जातोस. मी केलेले त्याचे म्हणून त्याला गोड वाटो. परमेश्वराच्या ठाई मला हर्ष हो. पण प्रार्थना करूया. पवित्र 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 आमच्या स्वर्गीय स्थानीश परमेश्वरा, तुझ्या पवित्र नावाला मी धन्यवाद देतो. तुझ्या स्तुती स्तवन करतो माझ्या प्रभू परमेश्वरा. पुन्हा एक पत्रपा मागील सप्ताहाभर देवता आम्हाला सांभाळून तुझ्या पवित्र मंदिरामध्ये येण्याची कृपा अनुग्रह तू पुरवलास म्हणून तुझ्या आभार बाप्पा. ह्या प्रभू आणि आम्ही सर्वजण एक दिलानं एक चित्तानं तुझ्या समीप येतो बाप्पा. तुझ्या चरणाजवळ आम्ही दीप नम्र नतमस्तक होतो माझ्या प्रभू. कळत नकळत जाणून बुजून केल्या पातकांची दुष्कर्मांची तू आम्हाला क्षमा कर माझ्या प्रभू. आणि बाप्पा तुझ्या पवित्र हातामध्ये तू आम्हाला सावरून कर. ह्यासाठी की तुझं गौरव करणारा आम्ही गौरव पात्र व्हावं. कारण तुझी इच्छा आहे की बाप्पा तुझ्या निर्मितीनं निर्माण करण्याची म्हणजे तारणार प्रभू येशूची स्वर्गीय पित्याची आम्ही स्तुती आराधना करावी. कारण ज्यावेळेस आम्ही आमच्या स्वर्गीय देवाची स्तुती आराधना करतो त्यावेळेस त्या भक्तांच्या स्तवनामध्ये आनंद करतो. त्याची समक्षता त्याचा अनुग्रह त्याचा अनुभव आम्हाला नव्याने प्राप्त होतो का. आज प्रभू परमेश्वर आम्ही विनंती करतो तुझ्या पवित्र सामर्थ्याने तुझ्या अभिषेकाने तू आम्हाला भर. यासाठी प्रभू येशू तुझ्या नामामध्ये आम्ही भरून जावं. तुझ्या सामर्थ्याने पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने आम्ही भरून जाऊन तुझा गौरव करावा, तुझ्या नावाचा महिमा करावा आणि आम्ही आत्मिक आणि शारीरिक बल संपन्न व्हावं असा अनुग्रह तो आम्हाला सर्वांना करता. या सुंदरशा संधीबद्दल या प्रभुहाराबद्दल आम्ही तुला धन्यवाद करतो. जे काही कुठे आम्ही आहोत त्या ठिकाणी देपा तो आम्हाला तुझी समक्षता तुझा अनुग्रह तो आम्हाला लागतो देपा. आज जरी जगाच्या नियमाप्रमाणे ज्या बाहेरची प्राप्त परिस्थिती आहे देपा त्यास अनुसरून देपा आम्ही शासनाचे नियम पाळत असणार देपा. आज आम्ही आमच्या निवासाने आमच्या कामाच्या व्यवसायाच्या ठिकाणी देपा या भक्तीमध्ये सहभागी होत असणार देपा तो आम्हाला सहाय्य कर देपा. आणि वचन सांगतं जे ते कुठे तुम्ही माझ्या नावाचा धन्यवाद कराल, जे ते कुठे तुम्ही देवाची स्तुती आराधना कराल त्या ठिकाणी मी आहे. हो पवित्र प्रभू, आज तू आमच्याबरोबर आहेस. ह्या विश्वासात आम्ही ही भक्ती तुझ्या हातात समर्पित करतो आणि तुझ्या सामर्थ्याने तू आम्हाला भरलं हा विश्वास आम्ही व्यक्त करत ही सुद्धा आम्ही मागतो म्हणतो आहे. भक्तीच्या सुरुवातीला असं आपण वासना संगीतामधून गीत क्रमांक 20 हे गाऊया. गीत क्रमांक 20. Pura Parama Vatsara
आजच्या मननाकरता जे शास्त्रपाठ आहे आपण त्याचं वाचन करूया. प्रथम स्तोत्रसंहिता 139 यातील 1 ते 8 आणि 23 व 24 ही वचनं आपण ऐकूया. स्तोत्रसंहिता 139 यातील 1 ते 8 ही वचनं आणि 23 ते 24 ही वचनं आपण ऐकूया. स्तोत्रसंहिता याचा 139वा अध्याय आपण वाचूया. 1 ते 8 वचने आणि 23 आणि 24 वचने वाचणार आहोत. देव सर्व साक्षी व सर्व ज्ञानी आहे. हे परमेश्वरा, तू मला पारखिले आहे. तू मला ओळखतोस. माझे बसणे उठणे तू जाणतोस. तू दुरून माझे मनोगत समजतोस. तू माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहतोस आणि माझ्या एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे. हे परमेश्वरा, तुला मुळीच ठाऊक नाही असा एकही शब्द माझ्या मुखातून निघत नाही. तू मागून पुढून मला वेढले आहे. माझ्यावर तू आपला हात ठेविला आहे. हे ज्ञान माझ्या कल्पनेपलीकडचे आहे. हे अगम्य आहे. हे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे. मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ? मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ? मी तर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस. अधोलोकी मी आपले अंथरूण केले तरी पहा तेथे तू आहेस. हे देवा, माझी जडती घेऊन माझे हृदय जाण. माझ्या ठाई मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण. माझ्या ठाई दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा आणि मला सनातन मार्गाने चालेल. वाचलेली ही सर्व वचने प्रभू परमेश्वर आपणासाठी आशीर्वादित करो. त्याच्या नावास मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ युगानुयुग असो. आमेन. पहिला शास्त्रपाठ जुना करारामधून योएलचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि 28 ते 32 ही वचनं आपण ऐकूया. जुना करारामधून योएलचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि 28 ते 32 ही वचनं आपण ऐकूया. करता योएल 2रा अध्याय 28 ते 32 हे वचन वाचित आहे. पवित्र आत्मा मिळण्याचे वचन. आणि त्यानंतर असे होईल की मी आपला आत्मा सर्व देहावर ओतून देईन. मग तुमचे मुलगे व तुमच्या मुली भविष्य सांगतील. तुमचे म्हातारे स्वप्न पाहतील. तुमचे तरुण दृष्टांत पाहतील. आणि त्या दिवसात दासावर व दासीवरही मी आपला आत्मा ओतीन. आणि मी आकाशात व पृथ्वीत उद्वते म्हणजे रक्त व अग्नी व धुराचे खांब दाखवीन. यहोवाचा मोठा व भयंकर दिवस येतो. त्यापूर्वी सूर्य पालटून अंधार आणि चंद्र रक्त असा केला जाईल. आणि असे होईल की जो कोणी यहोवाच्या नावाला हाक मारील तो सोडवला जाईल. कारण जसे यहोवाने म्हटले आहे त्याप्रमाणे जे निभावलेले ते सियोन पर्वतावर व यरूशलेमेत राहतील आणि ज्यांना यहोवा बोलावतो ते उरलेल्यामध्ये राहतील. वाचलेली सर्व वचनं प्रभू येशू आशीर्वादित करो. आमेन. दुसरा शास्त्रपाठ नवीन करारामधून करंथीकरास पहिले पत्र याचा 12वा अध्याय आणि पहिलं वचन आणि 4 पासून 13 पर्यंतची वचनं आपण ऐकूया. नवीन करारामधून करंथीकरास पहिले पत्र याचा 12वा अध्याय यातील पहिलं वचन आणि 4 ते 13 ही वचनं आपण ऐकूया. पाऊलाचे करंथीकरास पहिले पत्र याचा 12वा अध्याय याचे पहिलं व 4 ते 13 ही वचनं आपण ऐकूया. आध्यात्मिक दानांची विविधता व एकता. बंधुजन हो, तुम्ही आध्यात्मिक दानांविषयी अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत तरी आत्मा एकच आहे. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत तरी प्रभू एकच आहे. आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत तरी सर्वात सर्व कार्य करणारा देव एकच आहे. तथापि आत्म्याचे प्रकटीकरण सार्वजनिक हितासाठी एकेकाला होते. कारण एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन मिळते, एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचे वचन, एखाद्याला त्याच आत्म्यात विश्वास, एखाद्याला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपादाने, एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती, एखाद्याला संदेश देण्याची शक्ती, एखाद्याला आत्म्या ओळखण्याची शक्ती, एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व एखाद्याला भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते.
तरी ही सगळी कार्ये तोच एक आत्मा करतो. तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो. शरीरावरून घेतलेले उदाहरण. कारण जसे शरीर एक असून त्याला अवयव पुष्कळ असतात आणि त्या शरीराचे अवयव पुष्कळ असून सर्व मिळून एक शरीर बनते, तसाच ख्रिस्त आहे. कारण आपण यहुदी असू किंवा हेलेनी असू, गुलाम असू किंवा स्वतंत्र असू, एक शरीर होण्यासाठी आपणा सर्वांना एक आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचलित झालो आहोत. वाचलेले सर्व वचन प्रभू परमेश्वर आशीर्वादित करू. त्याच्या नावास मान, महिमा आणि गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. उपासना संगीतामधून गीत क्रमांक 152 हे गाऊया. गीत क्रमांक 152. सर्वसमर्थ देवचे पिता आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता त्याचवर मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू जो पवित्र आत्म्याच्याने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, ज्याने पंचपिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी खेळले, जो मरण पावला व ज्याला पुजले, जो मृत्यूलोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ देवचा पिता याच्या उजवीकडे बसला आहे.
तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावास करणार आहे. त्याचवर मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन यावर मी विश्वास ठेवतो. यास आपण आपला काही वेळ मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये घालणार आहोत. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वरा, आकाश पृथ्वीच्या उत्पन्न करत्या पित्या यहोवा बापा येशोपा पवित्र आत्म्या, तुमचे आभार मानतोय. मला मध्यस्थीची प्रार्थना करण्यास विशेष संधी दिली, तुझे विशेष आभार मानते हो येशोपा. ही प्रार्थना करत असताना तू माझ्या मुखाचा कंठाचा ताबा घे हो प्रभू येशोपा. माझा तू चालक मालक हो प्रभू येशोपा. आज आमचे जे पाळक साहेब या जे बोलणार आहेत प्रभू येशोपा, त्यांच्यासाठी मागते प्रभू येशोपा. मला की 2:7 मध्ये तू बोलत आहेस. याचकाच्या वाणी ठाई ज्ञान असावे, त्याचे धर्मशास्त्र ऐकण्यास लोकांनी उत्सुक असावे, कारण तो परमेश्वर सेनाधीश परमेश्वराचा निरोप आहे हो प्रभू येशोपा. तुझं वचन जे आज आमचे पाळक साहेब बोलणार आहेत प्रभू येशोपा, ते वचन तुझ्याद्वारे आलेलं आहे असं आम्ही मानत आहे प्रभू येशोपा. तुझ्या पवित्र आत्म्याचा तू त्यांना स्पर्श कर, त्यांना सहाय्य कर, त्यांच्या कुटुंबाचा तू चालक मालक हो प्रभू येशोपा. येशोपा, आज आमच्या चर्चमधील प्रभू येशोपा संडे स्कूलमधील मुलांसाठी मागत आहे. प्रत्येक मुलं आज त्यांच्या घरी खेळत आहे, अभ्यास करत आहे प्रभू येशोपा. हे करत असताना तुझ्या वचनामध्ये वाढावं यासाठी तू त्यांना सहाय्य कर. त्यांच्या माता पित्यांना तू स्पर्श कर प्रभू येशोपा. प्रत्येक मुलांनी प्रभू येशोपा तुझ्या वचनामध्ये यावं प्रभू येशोपा. शमुवेल बाळ जसं एली याचकाकडे वाढला, तसं तुझ्या ज्ञानामध्ये, तुझ्या भयामध्ये, तुझ्या वचनामध्ये आमच्या संडे स्कूल मधील मुलांनी वाढावे यासाठी तू स्पर्श कर प्रभू येशोपा. आमच्या चर्चच्या महिला मंडळासाठी मागत आहे प्रभू येशोपा. महिला मंडळ प्रभू येशोपा, घरात प्रत्येक जण त्यांच्या कुटुंबाचं काम करत असताना हो प्रभू येशोपा, विशेष करून या दिवसामध्ये त्यांना शक्ती सामर्थ्य पुरव, त्यांचा सहाय्य करता हो, त्यांचा मार्गदर्शक हो प्रभू येशोपा. हे घर त्यांनी त्यांचं कुटुंब चालवत असताना तुझं वचन आपल्या कुटुंबाला सांगावं, त्यांच्या मुलांना सांगावं, शेजारी लोकांना सांगावं, यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याचा या महिलांना तू विशेष स्पर्श कर प्रभू येशोपा. तसंच प्रभू येशोपा, चर्चची कमिटी तुझ्या हाती देत आहे प्रभू येशोपा. त्यांचाही तू चालक मालक हो. आमच्या मंडळीमधील वयोवृद्ध जे आहेत प्रभू येशोपा, त्यांनाही तुझ्या हाती देतो. लागणार शक्ती सामर्थ्य त्यांना तू पुरव प्रभू येशोपा. त्यांना तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर प्रभू येशोपा. तू त्यांचा चालक मालक हो प्रभू येशोपा. हो प्रभू येशोपा, जे तुझे सेवक, संदेष्ट, याजक, सुवार्थी प्रभू येशोपा, विशेष करून या कोरोना काळामध्ये तुझी सेवा देत आहे, प्रार्थना करत आहे, वचन सांगत आहे, त्यांच्या संगती राहा प्रभू येशोपा. ती प्रार्थना, जी उपासना, ती भक्ती करत आहे, त्याप्रमाणे चिन्ह चमत्कार यांच्याकडनं घडून आण प्रभू येशोपा. जे लोक प्रथमतः तुझं वचन ऐकत आहे, त्या वचनाप्रमाणे प्रभू येशोपा त्यांच्या जीवनामध्ये चिन्ह चमत्कार घडून आण. त्यांचे, त्या लोकांचे आत्मिक नेत्र उघड प्रभू येशोपा. हो प्रभू येशोपा, जे आता व्हेंटिलेटरवर आहे, ज्यांना श्वास घेण्यास त्रास होते प्रभू येशोपा, तू त्यांच्या नाकामध्ये श्वास फुंक प्रभू येशोपा. तू त्यांच्या जीवनामध्ये तू तुझा जीवनाचा श्वास फुंक प्रभू येशोपा. त्यांना तू नवीन जीवन दे प्रभू येशोपा. त्यांचं तू अंतर्न बदलणारा देव आहेस हो प्रभू येशोपा. प्रत्येक प्रकारचे आजार विकार प्रभू येशोपा तुझ्या हाती दिलेले, तुला बसलेले 39 फटक्यांनी प्रभू येशोपा या सर्व लोकांना आरोग्य प्राप्त झालेले प्रभू येशोपा. हो, जे जे लोक प्रभू येशोपा तुझ्याकडे आता आजारामध्ये जे प्रार्थना करत आहे, जे विविध धर्मी पण लोक प्रभू येशोपा तुझ्याकडे याचना करत आहे, तुझ्याकडे वळालेले आहेत प्रभू येशोपा. तू म्हणतोस प्रभू येशोपा, वळा म्हणजे मी वळे. हो प्रभू येशोपा, आम्ही सर्व पृथ्वीवरची लोक तुझ्याकडे वळत आहे प्रभू येशोपा. आम्ही आमचे पातक कबूल करत आहे, आमच्या पातकांची आम्ही कबुली केलेली प्रभू येशोपा. या आजार विकारामध्ये आमच्या कुटुंबाचा तू चालक मालक हो. सर्व
आजारा विकारापासून आमचं संरक्षण कर. तू आमची ढाल, आमची कवच, आमचं संरक्षण करता झालेला आहे प्रभू येशू अप्पा. असा आमचा विश्वास आहे प्रभू येशू अप्पा. तसंच आमच्या देशासाठी मागत आहे. देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राजकारणी लोक प्रभू येशू अप्पा राज्य कारभार चालवत असताना लागणारं बौद्धिक कौशल्य पुरव प्रभू येशू अप्पा. त्यांनी तुझ्याकडे वळावे यासाठी त्यांना तू स्पर्श कर प्रभू येशू अप्पा. तसंच प्रभू येशू अप्पा पुन्हा एक वार प्रभू येशू अप्पा तुझ्या सेवकांसाठी मागत आहे प्रभू येशू अप्पा. या सर्व सेवकांचा तू चालक मालक हो. या आजारा विकारामध्ये त्यांचं संरक्षण करता हो प्रभू येशू अप्पा. विशेष करून आज मागत आहे प्रभू येशू अप्पा इस्रायल देशासाठी प्रभू येशू अप्पा. हो तू बोलत आहे. इस्रायलच्या रक्षकाला झोप लागत नाही हो, तू ढुलकी घेत नाही प्रभू येशू अप्पा. हो या वेळेस प्रभू येशू अप्पा जे युद्ध चालू आहे तू स्वर्गातून पाहत आहे प्रभू येशू अप्पा. त्या देशाचा तू संरक्षण करता झालेला आहे असा आमचा विश्वास आहे. तू बोलत आहे जे इस्रायलला आशीर्वाद देतील ते आशीर्वादित होतील. जे इस्रायलचं अनिष्ट चिंततील त्यांचा अनिष्ट होईल. हो प्रभू येशू अप्पा आम्ही सर्व लोक प्रभू येशू अप्पा इस्रायल देशासाठी आशीर्वाद मागत आहे प्रभू येशू अप्पा तुझ्याकडे. त्या देशाचं संरक्षण करतावं असं आम्ही मागत आहे प्रभू येशू अप्पा. हो प्रभू येशू अप्पा तेथील लोकांना तुझ्या हाती दिले. पुन्हा एक वार प्रभू येशू अप्पा आमच्या भारतासाठी मागत आहे प्रभू येशू अप्पा. या देशामधील सर्व लोकांनी प्रभू येशू अप्पा तुझ्याकडे यावं. गुडघ्यावर बसून तुझी उपासना भक्ती करावी. तुला आपला देव मानावा असं त्यांच्या हृदयाला अंतकरणाला तू स्पर्श कर प्रभू येशू अप्पा. प्रत्येकाचे अंतकरण उघड प्रभू येशू अप्पा. तू अंतकरण पारखणारा देव आहेस प्रभू येशू अप्पा. हो प्रभू येशू अप्पा आमच्या कुटुंबाकडून, आमच्या मंडळीकडून, आमच्या लोकांकडनं जी तुझी सेवा सांगितली नसेल त्यासाठी आम्ही तुझ्याकडे क्षमा मागत आहे. ही सेवा सांगावी यासाठी तू हे दिवस आम्हाला दिलेले, यासाठी ह्या तू दिवसामध्ये तुझे विशेष आभार मानते प्रभू येशू अप्पा. खरोखर या दिवसामध्ये आम्ही तुझं वचन इतरांना सांगावं यासाठी तू आम्हाला हे दिवस दिले. या दिवसामध्ये तुझी स्तुती आराधना आम्ही करत आहे. हो प्रभू येशू अप्पा तुझं वचन बोलत आहे तुमचे लाखेसारखे लाल असणारे पाठीनी बर्फासारखे पांढरं शुभ्र करीत. आमची मंडळी, आमचं कुटुंब, आमचं चर्च, आमचे सर्व लोक बाप्पा आम्ही आमची पातक कबूल केलेले आहे प्रभू येशू अप्पा. तू आमच्या पातकांची क्षमा केलेली आहेस प्रभू येशू अप्पा. तू आमच्या सर्व मंडळीचा चालक मालक संरक्षण करता झालेला आहेस प्रभू येशू अप्पा. या दिवसामध्ये आमचा संरक्षण करता झालास म्हणून फार उपकार म्हणतो. या सर्व प्रार्थना विनंत्या प्रभू येशू अप्पा तू स्वर्गातून अवलोकन केलेले आहे असा आमचा विश्वास आहे. विश्वासाने काय केलेली प्रार्थना तू ऐकत आहेस प्रभू येशू अप्पा. तसंच प्रभू येशू अप्पा आमच्या चर्च मधील मंडळीमधील ज्या लोकांचे प्रभू येशू अप्पा वाढदिवस आहे, लग्नाचे वाढदिवस आहे, त्यांच्यासाठी मागत त्यांना चांगलं आरोग्य दे. त्यांचाही तू पालन पोषण सांभाळ करता हो प्रभू येशू अप्पा. तसंच येशू अप्पा आमच्या चर्च मधील जे लोक प्रभू येशू अप्पा तुझ्या नावामध्ये जे झोपी गेलेले आहेत त्यांसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी विशेष मागत आहे प्रभू येशू अप्पा. त्यांच्या कुटुंबाचं तू सांत्वन करता हो. तू बोलत आहे ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे आहे. हो प्रभू येशू अप्पा आम्हाला विश्वास दिलेला आहे प्रभू येशू अप्पा. कारण तू येणार आहेस त्यावेळेस आम्ही सर्व एकमेकाला भेटणार आहे. कारण तू आम्हाला सार्वकालिक जीवन देणार आहे हो प्रभू येशू अप्पा. कारण आम्ही दृश्य गोष्टीवर नव्हे तर अदृश्य गोष्टीवर विश्वास ठेवतो. कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहे, अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहे. तू आम्हाला सार्वकालिक जीवन देणारा बाप आहेस. होय पित्या सर्व विनंत्या तुझा पुत्र पवित्र येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागितले म्हणून आई बाप्पा. आमेन. यास आपण सर्व मिळून वर्तमानाचं वाचन करूया. योहान वर्तमान याचा 20वा अध्याय आणि 19 ते 23 ही वचनं आपण ऐकूया. योहान वर्तमान याचा 20वा अध्याय आणि त्याच्या 19व्या वचनापासून आजच्या शुभवर्तमानाला प्रारंभ होतोय. त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता येशू आला व मध्ये उभारून म्हणाला, तुम्हास शांती असो. असे बोलून त्याने आपले हात व क्रूस त्यांना दाखविली. तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. येशू पुन्हा त्यांना म्हणाला, तुम्हास शांती असो. जसे पित्याने मला पाठविले आहे तसे मीही तुम्हाला पाठवितो. असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकला आणि त्यांना म्हटले, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करिता त्यांची क्षमा झाली आहे
आणि ज्या कोणाची तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवलेली आहे. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये सलाम. आपण परमेश्वराचा आभार मानूया की त्यानं पुन्हा एक वार त्याच्या गौरवासाठी, त्याच्या पवित्र नामासाठी, त्याच्या पवित्र मंदिरामध्ये या प्रभू आणि त्याच्या स्तुतीस्तवन करण्यासाठी आम्हाला एकत्र केलं. म्हणून आपण आपलं चित्त, आपलं लक्ष, आपला जो तारणा प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याचकडे लावूया, यासाठी की त्याच्या गौरवासाठी त्यानं आम्हाला हा प्रभू हा दिलेला आहे. प्रियांनो, आज सर्व ख्रिस्ती विश्वासणाऱ्या मंडळींमध्ये आज पेंटिकॉस्ट दिन म्हणून साजरा केला जातो की तो 50वा दिवस की प्रभू येशूचे स्वर्गारोहण झाल्यानंतर त्याने त्याच्या शिष्याला सांगितलं की 50व्या दिवसापर्यंत तुम्ही ह्या ठिकाणी थांबा, मी तुमच्यासाठी अद्भुत गोष्ट करणार आहे, ती तुम्ही स्वीकारा, ती घ्या, तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका. आणि आपल्याला ठाऊक आहे की 50वा दिवस म्हणजे पेंटिकॉस्टचा दिवस हा यहुदी विश्वासामध्ये, इस्रायलामध्ये मोठ्या विश्वासाला पाळत असत. आणि सर्व जे इस्रायली लोक जगभर त्या काळामध्ये थांबलेले होते ते 50व्या दिवशी जे ते कुठे आहेत तेथून ते यरूशलेममध्ये येत आणि देवाच्या गौरवासाठी त्या ठिकाणी ते पेंटिकॉस्टच्या दिवशी एकत्र येऊन, 50व्या दिवशी एकत्र येऊन देवाची स्तुती आराधना करीत, उपवास करत आणि त्याला पवित्र अर्पण मोठ्या विश्वासानं करत, ह्यासाठी की त्यांच्या पापाची क्षमा व्हावी आणि त्या कारणाजवळ, त्या प्रभूजवळ, परमेश्वराजवळ स्वर्गीय पित्याच्या सानिध्यात त्यांनी आपलं जीवितक्रम मोठ्या विश्वासानं सोपून आशीर्वादित व्हावं. त्या विश्वासामध्ये ते लोक एकत्र येऊन प्रभूच्या नावामध्ये आनंद करत, विश्वासानं ते एकमेकांबरोबर प्रभूच्या सानिध्यात राहून पवित्र भोजनामध्ये सहभागी होत असत आणि देवाचा गुण गौरव करत असत. आणि हा जो पेंटिकॉस्टचा दिवस आहे त्या दिवशी एक अद्भुत गोष्ट घडली, त्याच्यावर आपण आपलं लक्ष केंद्रित करूया की प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा पुनरुत्थित झाला त्याच्यानंतर पेंटिकॉस्टचा दिवस म्हणजे 50वा दिवस ज्या दिवशी आला त्या दिवशी एक अद्भुत गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताने केली, त्याच्यावर आपण आपलं लक्ष लावूया. आणि ती म्हणजे त्यानं त्या 50व्या दिवशी, त्या पेंटिकॉस्टच्या दिवशी त्याच्या शिष्यांवर पवित्र आत्म्याचा वर्षाव केला. त्या पवित्र आत्म्याची फुंकर त्याच्यावर घातली. आज त्या पवित्र आत्म्याविषयी, त्या पवित्र आत्म्याच्या वर्धनाविषयी आपण चिंतन मनन करणार आहोत आणि देवाकडे आपण ही अपेक्षा देखील करूया की माझी पात्रता, आमची पात्रता असताना देखील त्यानं आम्हाला ह्या भूतलावर निवडून घेतलं आणि त्यानं आम्हाला त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरलं. म्हणून आपण आपलं चित्त, आपलं लक्ष आपल्या कारणाकडून पुढे जाऊया. आजच्या मनासाठी जे शास्त्रपाठ आहे ते स्तोत्रसंहिता 139 यातील 1 ते 8 ही वचनं आणि 23 ते 24 ही वचनं, योवेलचं पुस्तक याचा 2रा अध्याय यातील 28 ते 32 ही वचनं आपण ऐकली. नवीन करारामधून करंथीकरास पहिले पत्र याचा 12वा अध्याय यातील 1 आणि 4 पासून 13 पर्यंतची वचनं आपण ऐकली. आणि शुभवर्तमान
योहान वर्तमान याचा 20वा अध्याय यातील 19 ते 23 ही वचनं आपण ऐकली. आणि ह्या सर्व वचनास अनुसरून जो आपला आजचा विषय आहे तो म्हणजे पवित्र आत्म्याचे वरदान. पवित्र आत्म्याचे वरदान, द गिफ्ट ऑफ द होली स्पिरिट. द गिफ्ट ऑफ द होली स्पिरिट. आपण प्रार्थना करूया. स्वर्गदेव आम्ही तुझे आभार मानतो, धन्यवाद देतो देवा. पवित्र प्रभू, आमचा विश्वास आहे की आतापर्यंतची भक्ती तू आमच्यासाठी आशीर्वादित केलीस, कारण भक्तांच्या स्तवनामध्ये राहणारा परमेश्वर आहे तो अनुभव ती प्रचिती तू आम्हाला दिलीस म्हणून तुझे आभार मानतो देवा. पवित्र प्रभू, आज ज्या मी गीत गायलं विमल आत्मा ओती ख्रिस्ता, पवित्र प्रभू आज त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तू आम्हा प्रत्येक मंडळीला तू भर, प्रत्येकावर तुझी कृपा अनुग्रह कर, यासाठी की आम्ही खरोखरी त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरून जावं, तू जगभर कर असं हे सुधारण्याचा आपण मागतो. यानं आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे पवित्र आत्म्याचे वरदान, द गिफ्ट ऑफ द होली स्पिरिट. आज आपल्याला कुणी एखाद्याने वरदान दिलं किंवा एखाद्यानं कुणी काही आम्हाला एक गिफ्ट दिलं तर आम्हाला खरोखर खूप आनंद होतो. परंतु ते गिफ्ट किंवा ते वरदान हे किती काळ टिकणार आहे किंवा त्याचा उपयोग आपण किती काळ करणार आहोत. कारण जगातल्या गोष्टी हे जे आम्हाला गिफ्ट देतं ते काही काळांतरानं ते आमच्या विस्मरणात जातं किंवा काही काळांतरानं त्याचा नाश होतो किंवा कुठेतरी ते अडगळीत जातं. आणि अशा प्रकारे आपण ते गिफ्ट विसरून जातो. परंतु जो आम्हाला स्वर्गीय पिता, जो आमच्या कारण प्रभू येशू ख्रिस्त जे गिफ्ट आम्हाला देणार आहे, ते जे वरदान आहे ते तो येईपर्यंत आमच्यामध्ये राहणार आहे. तो येईपर्यंत ते आमच्यामध्ये राहणार आहे. तो म्हणजे पवित्र आत्मा. तो म्हणजे पवित्र आत्मा. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं योहान वर्तमान याच्या 20व्या अध्यायामध्ये 25व्या अध्यायामध्ये सांगितलं की मी जातो तुमच्यासाठी कैवारी, दुसरा कैवारी तो पाठवतो. तो दुसरा कैवारी म्हणजे पवित्र आत्मा होय. आपण ते वचन वाचूया. योहान वर्तमान याचा 14वा अध्याय त्यातील 16 आणि 26 वचन मी आपल्यासाठी वाचतो. मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईन, अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. आणि 26 वचन, तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवी तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवी आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईन. त्यामुळे आमच्या स्वर्गीय पित्याला, आमच्या तारणा प्रभू येशूला माहित होतं की आम्ही मानव, आम्ही उन्या आहोत. या जगातल्या दृष्टीप्रमाणे आम्ही भरकटलेले आहोत. उत्पत्तीचं पुस्तक त्याच्यामध्ये देखील स्वर्गीय पिता म्हणतो की मी ह्या मनुष्यांवरून मी माझ्या आत्म्याचं सामर्थ्य काढून घेईन, कारण मनुष्य हा भ्रांत झालेला आहे, त्याच्यामुळे तो माझ्यापासून दूर गेलेला आहे. आणि तेच वचन आज देखील आम्हाला लागू पडतं. किंवा ज्या दिवशी येशू ख्रिस्तानं आम्हा मानवाला त्या पवित्र आत्म्याचं वरदान दिलं, त्या दिवशी देखील तीच परिस्थिती होती की लोक देवापासून भटकलेले होते, बहरलेले होते, चुकीच्या विश्वासामध्ये, चुकीच्या मार्गामध्ये ते गेलेले होते, ते देवापासून दूर गेलेले होते. आणि त्याच्यामुळे देवाचा आत्मा त्यांच्यावर राज्य करू शकत नव्हता. देवाचा आत्मा त्यांच्या ठाई राहत नव्हता. म्हणून प्रियांनो, येशू ख्रिस्ताने सांगितलं मी जातो आणि तुमच्यासाठी कैवारी म्हणजे दुसरा कैवारी तो पवित्र आत्मा तुमच्यासाठी मी पाठवतो. प्रियांनो, प्रथमतः आपण एक कैवारी ह्या शब्दात थोडासा विचार करूया.
ग्रीक भाषेमध्ये कैवारी शब्दाला पाराक्लेटोस असे म्हणतात. ग्रीक भाषेमध्ये कैवारी ह्या शब्दाला पाराक्लेटोस असे म्हणतात आणि त्या शब्दाचा अर्थ आहे की मदत करण्यासाठी आपल्याबरोबर असलेला. मदत करण्यासाठी आपल्याबरोबर असलेला म्हणजे कैवारी होय. आणि तो कैवारी काय करतो तर आम्ही उणे असताना, आम्ही अशक्त असताना तो आम्हाला सबल करतो. आम्ही दुःखात असताना, आम्ही अडखळणात असताना, बंधनात असताना तो आम्हाला बंधमुक्त करतो. आम्ही दुःखात असताना तो आमचं सांत्वन करतो. आम्ही अडखळणात, अडचणीत असताना, कठीण प्रसंगामध्ये असताना तो आमचं मार्गदर्शन करतो. तो आम्हाला सल्ला देतो. आणि विशेष म्हणजे तो स्वर्गीय पित्याकडं तारणार प्रवेश करत तुमच्या आमच्यासाठी वकील म्हणून तो मध्यस्थी करत आहे. तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा होय. हे पवित्र आत्म्याचं वैशिष्ट्य ज्ञान. आणि दुसरा कैवारी, यातील फक्त दुसरा ह्या शब्दाचा जर आपण विचार केला तर ग्रीक भाषेमध्ये दुसरा ह्या शब्दाला अल्लोन हा शब्द आहे. आणि अल्लोन या शब्दाचा ग्रीक भाषेत अर्थ आहे की त्याच प्रकारचा दुसरा असा आहे. ग्रीक भाषेमध्ये दुसरा म्हणजे अल्लोन या शब्दाचा अर्थ आहे की त्याच प्रकारचा दुसरा. त्यामुळे येशू ख्रिस्ताने सांगितलं की मी जातो आणि तुमच्यासाठी दुसरा कैवारी म्हणजे पवित्र आत्मा मी तुमच्यासाठी पाठवतो. आणि जे आपण वचन पाठ वाचतो 26 वचन, तो म्हणतो की तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवी तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवी. ज्या गोष्टी मी म्हणजे येशू ख्रिस्तानं तुम्हाला मला शिकवल्या त्याची तो तुम्हाला मला आठवण करून देईल आणि त्यामध्ये तो आम्हाला चालवी. म्हणजे ह्याचा अर्थ काय की पवित्र आत्मा म्हणजे येशू ख्रिस्तच होय. हे ह्या ठिकाणी आम्हाला स्पष्ट करण्यावर. कारण का ते येशू ख्रिस्तानं जे आम्हाला शिकवलं, जे आम्हाला मार्गदर्शन केलं, जे आमचं सांत्वन केलं, आमच्यासाठी ज्या अशक्य काही गोष्टी त्यांनी शक्य केल्या, जो येशू ख्रिस्त स्वर्गीय पित्याकडे तुमच्या आमच्यासाठी मध्यस्थ झाला, तो येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये घेता गेला. तो स्वर्गीय पित्याच्या उजवीकडे आहे आणि त्याला ठाऊक आहे की आम्ही उणे आहोत म्हणून त्याच्याच सारखा दुसरा म्हणजे पवित्र आत्मा त्यानं तुमच्या आमच्यासाठी या भूतलावर पाठवलेला आहे. परंतु हा पवित्र आत्मा कोणाला मिळतो? हा पवित्र आत्मा कोणाला मिळतो हा एक मोठा प्रश्न आहे. तो पवित्र आत्मा तुम्हाला आम्हाला मिळण्याकरता आम्हाला देखील काही करणं गरजेचं आहे. एक महत्वाची गोष्ट म्हणजे तारणार प्रभू येशू ख्रिस्तावर आम्ही अंतःकरणापासून विश्वास ठेवला पाहिजे. त्यानं तुमच्या आमच्यासाठी मध्यस्थी केली. त्याचं शुद्ध आणि पवित्र शरीर, ते रक्त त्याने त्या वधस्तंभावर मोडलं, त्या वधस्तंभावर त्याचं रक्त सांडलं आणि आमच्या पातकांची क्षमा केली. आज ती क्षमा आम्ही मोठ्या विश्वासानं ती आमच्या प्रभूकडे मागितली पाहिजे. आणि ज्यावेळेस ती क्षमा आम्ही मोठ्या विश्वासानं मागतो त्यावेळेस आमच्या पातकांची क्षमा होती आणि आमचं हृदय हे आमचं राहत नाही, की आमच्या स्वर्गीय पित्याचं आमच्या तारणार प्रभू येशूचं राहतं. कारण प्रभू येशू म्हणतो तुमचं हृदय हे माझं बस्तीस्थान आहे. आज जर प्रभू येशूला मी पाप क्षमा करून मी स्वतःचं अंतःकरण मोकळं केलं, माझा ठाई कोणता दोष नाही, माझ्या ठाई कोणता अडखळ नाही, तर निश्चितच प्रभू माझ्या अंतःकरणामध्ये वास्तव्य करणार आहे. प्रभू माझ्या अंतःकरणामध्ये सदा सर्वत्र राहणार आहे. आज त्या प्रभूला समर्पित करण्याकरता मी माझं अंतःकरण त्याच्याकडे मोठ्या विश्वासानं समर्पित केलं पाहिजे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मी त्याच्या आगापे प्रीती ज्या प्रभूने माझ्यावर केली ती प्रीती मी स्वर्गीय पित्यावर केली पाहिजे. त्या तारणार प्रभू येशूवर मी ती प्रीती केली पाहिजे, कारण त्यानं आमच्यावर प्रीती केली. आज ती प्रीती आम्ही देखील केली पाहिजे. ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आम्ही त्याची आज्ञा पाळली पाहिजे. आम्ही त्याची आज्ञा पाळली पाहिजे. आणि ज्यावेळेस आम्ही त्याची आज्ञा पाळतो
त्यावेळेस निश्चितच आम्ही आमच्या स्वर्गीय पित्याचा, आमच्या दाना प्रभू येशूचा मान सन्मान करतो. आज आम्हाला ठाऊक आहे, आज जगामध्ये राहत असणार जोपर्यंत आम्ही आज्ञा पालन करत नाही तोपर्यंत आम्हाला उचित ध्येय साध्य करता येत नाही. मग त्याचं प्रतिफळ आम्हाला ठाऊक आहे की आमची पदोन्नती होती, आम्हाला उत्तम यश मिळतं, आमच्या शिक्षणामध्ये आम्हाला सहाय्य मिळतं, आमची आर्थिक उन्नती होती, आम्हाला मोठा मान सन्मान देखील मिळतो. हे जगातल्या गोष्टीप्रमाणे झालं पाहिजे. परंतु देवाच्या दृष्टीनं देवासाठी आणि देवाच्या ज्यावेळेस आम्ही आज्ञा पाळतो त्यावेळेस देवाची समक्षता आमच्यामध्ये येते, देवाचं सामर्थ्य आमच्यामध्ये येतं आणि ते म्हणजे पवित्र आत्मा. आज तो पवित्र आत्मा जर माझ्यामध्ये आहे तर निश्चितच योएलचं पुस्तक त्याचा 2रा अध्याय जे आपण वचन वाचलं ते मी आपल्यासाठी पुन्हा वाचतो. यानंतर असे होईल की मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धांस स्वप्न पडतील, तुमच्या तरुणांस दृष्टांत होईल, तुमचे दास व दासी यामुळेही या समयी मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. स्वर्गीय पिता या ठिकाणी जुन्या काळामध्ये आम्हाला सांगते की मनुष्य मात्रावर मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, तुमचे पुत्र व कन्या संदेश देतील. आमच्या वृद्धास स्वप्न पडणारे, आमच्या तरुण तरुणीस देवापासून दृष्टांत प्राप्त होणारे आणि आमचे जे दासदासी आहेत त्यांना देखील देवानं तुच्छ लेखलं नाही, त्यांना देखील त्यानं लांब लेखलं नाही, तर त्यांच्यावर देखील देव त्यांच्या पवित्र आत्म्याचा वर्षाव करणार आहे. यासाठी की प्रत्येक मानवाला परमेश्वरानं त्याच्या गौरवासाठी त्याच्या पुत्राद्वारे, त्याच्या पवित्र रक्ताद्वारे निवडून खंडून विकत असं घेतलेलं आहे. म्हणून देवाच्या दृष्टीने त्या जो विश्वास करणारा प्रत्येक मानव हा अनमोल आहे. देवाच्या दृष्टीनं त्या जो विश्वास करणारा, त्याच्या आज्ञा पाळणारा, त्याच्या प्रीती करणारा हा प्रत्येक मनुष्य, मग तो कोणी असो, तो श्रीमंत असो, गरीब असो, दीन दुबळा असो, तो अशक्त असो, तो दास असो, गुलाम असो, तो कोणी असो, त्या जर देवाच्या पवित्र आत्म्याचा वर्षा होणार म्हणजे होणार, कारण हे देवाचे तुमचे शब्द आहेत. आणि आमचा देव हा बंद व अनुतप्त हृदय पाहतो, तो आम्हाला लज्जित आणि फजित होऊ देत नाही. कारण आपण पाहिलं की पवित्र आत्म्याचा विशेष काय म्हणजे काय, तो आम्हाला आत्मिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या तो सबल करतो, तो आमचे सांत्वन करतो, तो आम्हाला धैर्य देतो, तो आमच्यासाठी स्वर्गीय पित्याकडे कारणाकडे तो मध्यस्थी करतो, तो पवित्र आत्मा. आणि त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आमच्या स्वर्गीय पिता, आमच्या प्रभू येशू आम्हा प्रत्येकाला बरं इच्छितो. आज मी तयार आहे का? आज वैयक्तिकरित्या मी तयार आहे का? आज कौटुंबिकरित्या मी तयार आहे का? एक मंडळी म्हणून त्या पवित्र आत्म्याचा स्वीकार करण्यासाठी मी तयार आहे का? आज देव तुम्हा आम्हा प्रत्येकाला पवित्र आत्म्याचा वर्षाव करण्यासाठी तयार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने देखील आपण पाहतो की पेंटिकॉस्टच्या दिवशी सर्व शिष्यांना, त्याचे निवडलेले जे लोक होते त्या सर्व शिष्यांना एकत्र बोलवलं आणि त्यानं त्यांच्यावर पवित्र आत्म्याचा वर्षाव केला. जे आपण शुभवर्तमान वाचलं त्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की त्याने स्पष्ट सांगितले की जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हाला पाठवतो असे बोलून त्यानं त्यांच्यावर फुंकर टाकला आणि त्यांना म्हटले पवित्र आत्म्याचा स्वीकार करा, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. त्यामुळे त्या शिष्यांची जर परिस्थिती आपण पाहिली, येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस वज्रसापावर धरून नेण्यात आलं त्यावेळेस शिष्य द्विधामय परिस्थितीत होते की जो प्रभू आम्ही वाट पाहिली, त्या प्रभूने आम्हाला त्याच्या वचनामध्ये शिकवलं, त्याने आम्हाला अधिकार दिला, त्याने आम्हाला सामर्थ्य दिलं, त्याच्या नावामध्ये आम्ही चिन्ह चमत्कार केले, त्याने जे चिन्ह चमत्कार केले त्याचे आम्ही साक्ष आहोत. हे सर्व त्यांनी पाहिलं. परंतु परिस्थिती काय होती तर त्या येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर ठेवण्यात आलं. त्यांची जी द्विधा परिस्थिती होती, त्या येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभावर मारण्यात आलं, त्याला त्या कबरेमध्ये ठेवण्यात आलं. या सर्व काळामध्ये ते शिष्य द्विधामय परिस्थितीमध्ये होते.
ते झालेले होते. त्यांना एकीकडं रोमी सरकारचं भय होतं की आमचा देखील आता गत त्या येशू ख्रिस्ताप्रमाणे होणार आहे. म्हणून ते खरोखरी आत्मिक आणि शारीरिकदृष्ट्या द्विधा परिस्थितीमध्ये होते. ते चिंता तांत्यामध्ये होणारे होते की आता कसं होणार, ज्या प्रभूला आम्ही विश्वास म्हणून ठेवलं तो प्रभू आता आमच्यामध्ये नाहीये. परंतु ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी गेल्यानंतर पुन्हा उठला, तो पुनरुत्थित ख्रिस्त जेव्हा त्यांना भेटला त्याच मोठ्या आनंदानं मोठ्या विश्वासाने त्यांनी ते स्वीकारलं. त्यांची भीती, त्यांचं जे चिंता होती, जे भय होतं ते त्या ठिकाणी निघून गेलेलं आहे. त्या ठिकाणी त्यांना एक शांती प्राप्त झाली, एक वेगळा आनंद प्रभूच्या सानिध्यामध्ये त्यांना प्राप्त झाला. आणि त्यांना प्रभूनं सांगितलं की पेंटिकॉस्टच्या दिवसापर्यंत तुम्ही ह्या ठिकाणी थांबा, तुम्ही यरूशलेम सोडून हे शहर सोडून कुठे जाऊ नका. आणि पुन्हा एक बार ते शिष्य द्विधा मनस्थितीमध्ये पडले की प्रभूनं आम्हाला सांगितलंय की मी येईपर्यंत तुम्ही इथेच राहा, त्या पेंटिकॉस्टच्या दिवसापर्यंत इथेच राहा. त्यांनी त्यांच्या स्वर्गावरून पाहिलं, पुन्हा आणखी द्विधा मनस्थितीमध्ये भर पडली. आणि ज्यावेळेस पेंटिकॉस्टचा दिवस म्हणजे तो 50वा दिवस झाला, त्यावेळेस जे शिष्य प्रभू येशूमध्ये एकत्रित झाले होते, त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये, त्यांच्या आत्मिक जीवनामध्ये एक अद्भुत गोष्ट घडली की म्हणजे प्रभूनं त्यांच्यावर पवित्र आत्म्याचा वर्षाव केला. त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ते शिष्य सर्व भरून गेले. त्या पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने ते भरून गेले. त्या प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या अंतःकरणामध्ये होता. त्या प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्यांच्यामध्ये होता. आपण बघतो की ज्यावेळेस येशू ख्रिस्तानं देखील पाण्यामधून बाप्तिस्मा घेतला, त्या पवित्र आत्मा देहरूपानं कबुतराच्या रूपानं त्याच्यावर उतरला. त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने प्रभू येशू ख्रिस्त भरलेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि तेच सामर्थ्य, तोच अभिषेक त्या शिष्यांवर 50व्या दिवशी देखील उतरून आलेला आहे. आणि तेच सामर्थ्य, तोच पवित्र आत्मा आज देखील तुमच्या आमच्या जीवनामध्ये, आमच्या आत्मिक जीवनामध्ये कार्य करण्यास तयार आहे. आज आम्ही तयार आहोत का? आज त्या पवित्र आत्म्याला स्वीकारण्यासाठी मी वैयक्तिकरित्या तयार आहे का? कारण देवानं प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे, ज्याच्या त्याच्या आचरणाप्रमाणे पवित्र आत्म्याचं वरदान देव केलेलं आहे. आज तो पवित्र आत्मा आम्ही स्वीकारलेला आहे का? प्रियांनो, जर नसेल स्वीकारला तर प्रियांनो आज ती स्वीकारण्याची गरज आहे प्रियांनो. कारण आमच्या देवाला ठाऊक आहे की आम्ही उणे आहोत, आम्ही अशक्त आहोत, आम्ही आज जगातल्या गोष्टीमध्ये भरलेले आहोत. म्हणून ज्याच्या वेळेस आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त त्या शिष्यांबरोबर होता, त्यावेळेस ते कुणी भरले नाही. जे भरले त्यांचा नाश झालेला पाहायला मिळते प्रियांनो. परंतु जे शेवटपर्यंत विश्वासू राहिले, आज त्यांच्यामुळे आज आमच्याकडे ख्रिस्त पोहोचलेला आहे. त्या ख्रिस्ताची सुवार्ता आज तुमच्या आमच्यापर्यंत म्हणून आलेली प्रियांनो. म्हणून आज त्या पवित्र आत्म्याचा स्वीकार देखील आम्ही केलेला पाहिजे. आज त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आम्ही भरलं पाहिजे. त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आम्ही भरलं पाहिजे. आपण पाहतो की ज्यावेळेस मोशे देखील त्या स्वर्गीय पित्याकडं, त्या परमेश्वराकडे त्या डोंगरावर गेला होता, त्यावेळेस त्या पवित्र परमेश्वराची त्यानं मुख पाहण्याची इच्छा प्रगट केली. परमेश्वराने सांगितलं की जो माझा मुख पाहतो तो जिवंत राहणार नाही, परंतु मी तुझ्यावर कृपा करीन, मी तुला पाठमोरे दर्शन देईन. आणि आपण बघतो की फक्त त्या पाठमोऱ्या आकृतीमुळे, त्या पाठमोऱ्या सामर्थ्यामुळे मोसे सर्वांगीण त्या तेजानं भरलेला आहे. त्या अभिषेकाने, त्या सामर्थ्यानं तो सर्वांगीण भरलेला पाहायला मिळतो प्रियांनो. तो अभिषेक त्याच्यामध्ये उतरला, ते स्वर्गीय तेज त्याच्यामध्ये उतरलं प्रियांनो. आणि आपण पाहतो की त्याच्याने, त्या सामर्थ्याने भरून मोसेने सर्व इस्रायलासाठी फारो समोर अद्भुत सामर्थ्य प्रगट केलं, अद्भुत चिन्ह चमत्कार त्याने देवाच्या सामर्थ्याने केलं. आज ते सामर्थ्य, तो अभिषेक देव तुम्हाला आम्हाला देऊ इच्छितो प्रियांनो. आज त्या कृपादानात तो आम्हाला भरू इच्छितो. आपण बघतो की ज्यावेळेस त्या पवित्र आत्म्याचा वर्षाव त्या सर्व शिष्यांवर झाला, त्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये एक अद्भुत गोष्ट घडली की प्रेषितांचे कृत्य याचा 2रा अध्याय यामध्ये आपल्याला दिसतं की अकस्मात मोठ्या वाऱ्याचा सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला.
व ज्या घरात ते बसले होते ते त्याने सर्व भरले आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जीवांसारख्या जीवा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. तेव्हा तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना भाषा दिली तसतसे ते वेगवेगळ्या भाषेत बोलू लागले. यानं ते प्रत्येक शिष्य जो त्या ठिकाणी उपस्थित होता तो प्रत्येक शिष्य पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला. यानं जोपर्यंत मी प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारत नाही, जोपर्यंत पवित्र आत्मा मी स्वीकारत नाही तोपर्यंत देवाच्या दृष्टीने मी परिपूर्ण होत नाही. हे या ठिकाणी वचन स्पष्ट आम्हाला सांगतं. जोपर्यंत मी प्रभू येशूवर विश्वास ठेवत नाही, त्या पवित्र आत्म्याचा मी मोठ्या विश्वासाने स्वीकार करत नाही तोपर्यंत मी देवाच्या दृष्टीने परिपूर्ण होत नाही. जर मला देवाच्या दृष्टीने परिपूर्ण व्हायचं असेल तर मी येशू ख्रिस्ताबरोबर त्या पवित्र आत्म्याला देखील स्वीकारणं गरजेचं आहे. त्यापर्यंत मी विश्वासू होत नाही. तोपर्यंत ज्या कार्यासाठी देवाने तुम्हाला आम्हाला पाचारण केलं ते कार्य पूर्ण होऊ शकत नाही. आणि ते कार्य म्हणजे काय, तर सर्व सृष्टीला जाऊन सुवार्तेची घोषणा कर. आणि ती सुवार्तेची घोषणा करण्यासाठी देवानं तुम्हाला प्रत्येकासाठी ते पवित्र आत्म्याचं वरदान, ते कृपादान ते देऊ केलेलं आहे. आज ते कृपादानानं आम्ही भरलेला आहोत का? आज आम्ही आमच्या प्रभूकडं, आमच्या स्वर्गीय पित्याकडे प्रार्थना विनंती करतो की प्रभू मला तुझ्या सामर्थ्याने भर. तुझ्या सामर्थ्यानं भर, तुझ्या अभिषेकानं भर. माझे जे प्रश्न आहेत, माझ्या ज्या समस्या आहेत, माझ्या ज्या भौतिक गरजा आहेत, ज्या माझ्या आर्थिक गरजा आहेत, ज्या माझ्या ज्या सामाजिक गरजा आहेत, त्या सर्वांमधून तुम्हाला बाहेर काढ, तुम्हाला आशीर्वादित कर. परंतु त्यामुळं हे आपण शारीरिकदृष्ट्या बोलतो, आम्ही बौद्धिकदृष्ट्या ही प्रार्थना करतो. त्यामुळं संत पाऊल म्हणतो, कुठवर तुम्ही आईचं निरं दूध पिणार आहात. आता तुम्ही प्रौढ झाला तर प्रौढाप्रमाणे तुम्ही मागा, प्रौढाप्रमाणे तुम्ही आचरण करा. जर तुम्ही येशू ख्रिस्ताला माझा तारणहार म्हणून स्वीकारलं, जर मी पवित्र आत्म्याने भरलेलं आहे तर आज माझ्या प्रार्थनेमध्ये बदल होणं गरजेचं आहे. देवाच्या माझ्या संबंधामध्ये बदल होणं गरजेचं आहे. कारण देवाला ठाऊक आहे की आम्ही मुले आहोत. म्हणून आम्ही देवाकडे ते कृपादान मागितलं पाहिजे, ते पवित्र आत्म्याचं वरदान आम्ही आमच्या प्रभूकडे मागितलं पाहिजे. यासाठी की माझ्या बौद्धिक, माझ्या शारीरिक दृष्टीने, माझ्या विश्वासाच्या पात्रतेनुसार त्याने त्याच्या कृपादानानं मला भरावं. आज ते कृपादान काय आहे त्याचकडे आपण आपलं लक्ष लावूयात. करंटीकरास पहिले पत्र याचा 12वा अध्याय यामध्ये आम्हाला वचन सांगतं ते. करंटीकरास पहिले पत्र याचा 12वा अध्याय आणि त्या ठिकाणी 4थ्या वचनापासून आम्हाला सांगतं की कृपादानाचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी आत्मा एकच आहे. तरी आत्मा म्हणजे पवित्र आत्मा एकच आहे, परंतु त्यानं आम्हाला आमच्या पाचनानुसार त्यानं आम्हाला कृपादान दिलेलं आहे. आज त्या कृपादान आपण देवाकडे मागूया. आम्ही ते कृपादान आज आमच्या स्वर्गीय पित्याकडे मागूया, ह्यासाठी की त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आम्ही भरून जावं. आणि ज्या कार्यासाठी देवानं मला ह्या पृथ्वीवर पाचारण केलं ते कार्य म्हणजे काय, आणि सर्व कार्य करणारा देव एकच आहे, प्रभू एकच आहे, पवित्र आत्मा एकच आहे आणि तो आमच्यासाठी कार्य करतो. आणि ते कार्य म्हणजे काय की आत्म्याचे प्रकटीकरण सार्वजनिक हितासाठी एकेकाला होते. एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचं वचन मिळतं, तर एखाद्याला आत्म्याच्या नुसार विद्येचं वचन मिळतं, एखाद्याला त्याच आत्म्यामध्ये विश्वास मिळतो, म्हणजे विश्वासात तो अधिक दृढ राहतो, एखाद्याला त्याच आत्म्यात निरोगी करण्याचे कृपादान मिळतं, एखाद्याला त्याच आत्म्यामध्ये अद्भुत कार्य करण्यासाठी सामर्थ्य मिळतं, एखाद्याला संदेश देण्याची शक्ती प्राप्त होते, एखाद्याला आत्म ओळखण्याची शक्ती प्राप्त होते, एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती प्राप्त होती, एखाद्याला त्या भाषेचा अर्थ सांगण्याची शक्ती प्राप्त होती. आणि ही सर्व कार्य करणारा तोच म्हणजे पवित्र आत्मा होय. आणि
शेवटचं वचन 11 वचन देखील आम्हाला सांगतं की ही सगळी कार्य तोच एक आत्मा करीतो, तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो, एकेकाला त्याच्या इच्छेनुसार ती कृपादान वाटून देतो. आज आपण जगीत जीवन जगत असताना जर मला एखाद्या गोष्टीमध्ये प्रावीण्य मिळवायचं असेल तर त्याविषयीचं मी शिक्षण घेतो, त्यामध्ये मी माझी उन्नती करतो, मी माझी प्रगती करतो आणि माझं ध्येय साध्य करतो. त्याचं प्रतिफळ आम्हाला मिळतं, मान सन्मान मिळतो, आमची आर्थिक उन्नती होती. परंतु ज्यावेळेस मी देवाकडं मी मागतो की प्रभू मला तुझ्या पवित्र वचनाची सेवा करायची, मला तुझा संदेश द्यायचा आहे, मला एखाद्यासाठी अद्याप ओझं व्हायचंय, एखाद्याला मला तुझ्या प्रार्थनेद्वारे तुझ्या नामामध्ये बरं करायचंय, निरोगी करायचंय, मला तुझ्या वचनाची सेवा करायची, तुझ्या स्वर्गीय ज्ञानानं मला भरायचंय, मला एखाद्यासाठी जो दुरात्म्याने पछाडलेला आहे, अशुद्ध गोष्टीने पछाडलेले आहेत, त्यांच्यासाठी मला मध्यस्थी करायची, त्यांच्यासाठी मला तुझ्याकडे रंगबदली करायची, मला तुझ्या पवित्र सहभागितेमध्ये अधिक सहभागी होऊन त्या पवित्र आत्म्याच्या गुढगण गोष्टी मला समजून घ्यायचं आहे. आज त्याचं ज्ञान आम्ही देवाकडे मागूया. आणि ज्यावेळेस आम्ही ते देवाकडे मागतो त्यावेळेस तो जातत्वानं देणारा परमेश्वर आहे. तो त्याच्याकडे हातचं काही राखून ठेवत नाही, तर तो त्याचा गौरव करण्यासाठी तो आम्हाला परिपूर्ण करण्यास समर्थ आहे. आणि ते समर्थ करण्यासाठी हे जे कृपादान आहे, जे पवित्र आत्म्याचं दान आहे, त्या दानाने तो तुम्हाला प्रत्येकाला भरू इच्छितो. त्यामुळे आज देवाची सेवा करण्यासाठी मी तयार आहे का? आज ती सेवा करण्यासाठी तयार देवाबरोबर त्या स्वर्गीय प्रभू येशू बरोबर माझी मध्यस्थी हवी, त्याच्यासाठी माझी सहभागिता हवी. आणि ज्यावेळेस मी ती सहभागिता करतो त्यावेळेस मी माझा वेळ, काळ, माझे श्रम, माझं आर्थिक सर्व गोष्टी माझ्या प्रभूच्या दौऱ्यासाठी मी तयार होतो. त्यावेळेस तो त्याच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने कृपादानाने भरण्यासाठी तो मला तयार आहे. तो तयार आहे. आज त्या मोठ्या विश्वासाने मी स्वीकारला पाहिजे. ज्याला त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे तो देतो. आज त्याची इच्छा आहे की तुम्हा मला त्याच्या कृपादानाने भरावं, त्याच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरावं. आज त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं भरण्यासाठी आपण देवाकडं मागूयात की प्रभू मी उन्हा आहे, मला तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भर, तुझ्या पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने भर. कारण तुझ्या गौरव करण्यासाठी तू मला ह्या भूतलावर आचरण केलं, तू मला तुझी सेवा करण्यासाठी ह्या भूतलावर राखलं. आज त्या मोठ्या विश्वासानं मी स्वीकारते प्रभू. आज तुझ्या पवित्र आत्म्याची फुंकर तू माझ्यावर कर, त्या पवित्र आत्म्याचा भरसाव तू माझ्यावर कर, ह्यासाठी की मी संदेश द्यावा, मी यासाठी की पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने युक्त होऊन मी स्वप्न पाहावे, मी दृष्टांत पाहावे. आणि ते पूर्ण करण्यासाठी देवानं मला त्याच्या शक्तीनं, त्याच्या सामर्थ्यानं भरावं. कारण वचन सांगतं बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या हाताने कार्यसिद्धीच होईल. आज ते कार्य सिद्ध करण्यासाठी देवाच्या कृपादानाची तुम्हाला आम्हाला गरज आहे. म्हणून आज आम्ही आमचं चित्त, आमचं लक्ष, आमचा ताना प्रभू येशू ख्रिस्त याचकडे लावूया, यासाठी की त्याच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरूया. यामुळे आज आमच्या विश्वासाप्रमाणे देव आम्हाला त्याच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरू इच्छितो. आज तो पवित्र आत्मा आपण मोठ्या विश्वासाने स्वीकारूया. कारण जोपर्यंत तो आत्मा माझ्यामध्ये नाही, माझ्या काही तो पवित्र आत्मा नाही, तोपर्यंत मी परिपूर्ण नाही. आणि देवाच्या दृष्टीने मी परिपूर्ण होण्यासाठी आज ते कृपादान आमच्यामध्ये असावं, ती सेवा करण्याची तयारी आमच्यासाठी असावी. आम्ही इतरांसाठी मध्यस्थी करणारे प्रार्थना योग्य असावे, आम्ही इतरांसाठी ज्ञान देणारे ज्ञानी लोक असावे, आम्ही इतरांसाठी अशुद्ध गोष्टी शुद्ध करणारे लोक आम्ही असावे. आम्ही इतरांसाठी ज्याप्रमाणे आमच्याकडून लोकांना आरोग्यदानासाठी प्रार्थना केली, आज त्याच्या शब्दामध्ये, त्याच्या वचनामध्ये ते सामर्थ्य होतं. आज त्या शब्दाने, त्या सामर्थ्याने आम्ही ज्या ज्या इतरांसाठी प्रार्थना मोठ्या विश्वासानं करतो, त्यावेळेस त्यांना प्रभू येशूमध्ये आरोग्य प्राप्त व्हावं, त्यांच्यातील अशुद्ध गोष्टी जाव्यात, यासाठी आपण प्रार्थना करूया. आपण आपलं चित्त, आपला ताना प्रभू येशू पुढे लावूयात, यासाठी की तो येईपर्यंत मी सदासर्वकाळ त्या पवित्र आत्म्याने परिपूर्ण भरलेला असावं. यासाठी की ज्या कार्यासाठी त्यानं मला या भूतलावर ठेवलं, ते कार्य प्रभू येईपर्यंत
मी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने युक्त होऊन ते पूर्ण करावे. म्हणून प्रियानो, आपण आपलं लक्ष त्याकडे लावूया. म्हणून मोठ्या विश्वासानं, मोठ्या धैर्यानं आपण आपल्या प्रार्थनेमध्ये बदल करूया, आपण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये बदल करूया, यासाठी की पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने प्रभू येईपर्यंत मी सदा सावकाळ भरलेला असावं, त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचं तेज माझ्यामध्ये असावं, यासाठी की जेथे कुठे मी जाईल त्या ठिकाणी प्रभूच्या नावामध्ये शांती प्राप्त व्हावी, त्या ठिकाणी प्रभू येशूच्या नावामध्ये इतरांना क्षमाचा मार्ग मोकळा व्हावा, त्या ठिकाणी लोकांना त्यांच्या पापांची जाणीव व्हावी, त्यांनी त्यांचं जीवन प्रभूकडे द्यावं. हे कधी होऊ शकतं? तर पवित्र आत्मा तुमच्या आमच्यामध्ये असेल त्यावेळेसच होऊ शकतं प्यानो. म्हणून प्यानो, आज त्या प्रभूला, त्या पवित्र आत्म्याला मोठ्या विश्वासानं आपण आपल्या अंतःकरणामध्ये सादर करूया, आपल्या विश्वासानं आपण त्याला स्वीकारूया, यासाठी की त्याच्याजवळ आमच्या काही व्हावं. म्हणून आपण प्रार्थना करूया आणि त्या पवित्र आत्म्यानं आपण भरून जाऊया. ज्याप्रमाणे त्या पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्म्याचा वर्षाव झाला, आज त्या वर्षावाची आपण देवाकडून अपेक्षा करूया, यासाठी की आम्ही उन्हे आहोत, आम्ही अपूर्ण आहोत, आम्ही त्या प्रभू येशूच्यामध्ये पूर्ण व्हावं, परिपूर्ण होऊन त्याचं गौरव करावं. ह्याकरता आपण आपलं जीवन आपल्या प्रभू येशूकडे समर्पित करूया. आपण प्रार्थना करूया. सगळे लोक आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो, तू आम्हाला सहाय्य करूया. पहा, आज तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, तुझ्या अभिषेकाने तू आम्हाला भर माझ्याला द्या. त्यासाठी प्रभू येशू, आम्ही आमच्या बुद्धी सामर्थ्याने काहीच करू शकत नाही, कारण आम्ही उन्हे आहोत. आमच्या शक्तीला, आमच्या बुद्धीला मर्यादा आहे प्रभू येशू. ओ प्रभू येशू, आज तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तू आम्हाला भर, तुझ्या अभिषेकाने तू आम्हाला भर माझ्या राजा, यासाठी की तो अभिषेक, ते सामर्थ्य अमर्याद आहे आणि तो आम्हाला तुझ्या इच्छेनुसार, आमच्या पात्रतेनुसार आणि आमच्या योग्यतेनुसार त्या पवित्र आत्म्याच्या वर्षाचा आमच्या मंडळीवर कर. जे जे कोण ह्या ठिकाणी ह्या भक्तीमध्ये सहभागी आहेत, पवित्र प्रभू, आज मी प्रार्थना विनंती करतो, त्या प्रत्येकाला तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भर, तुझ्या पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने भर माझ्या राजा, यासाठी की तुझं गौरव आमच्या द्वारे व्हावं, तुझ्या नावाचा महिमा व्हावा. ज्या अडचणात आहेत, जे बंधनात आहेत देवा, ते बंधमुक्त व्हावे, जे रोगी आहेत त्यांना आरोग्य प्रभू येशूच्यामध्ये प्राप्त व्हावं देवा. यासाठी तू आमच्या मंडळीवर पवित्र आत्म्याचा वर्षाव कर, तुझ्या पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने तू आमची मंडळी भरून जाऊ दे देवा. यासाठी की सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा या मंडळीद्वारे जावी, या लोकांद्वारे व्हावी, असा अनुग्रह आज मी तुझ्याकडे मागतो देवा. तू मंजूर देखील तुझ्या पवित्र आत्म्याचा वर्षाव अधिक कर माझ्या राजा, यासाठी की जेथे कुठे जाईल त्या ठिकाणी प्रभू येशूच्यामध्ये कार्य व्हावं, प्रभू येशूच्यामध्ये बंधन तुटले जावे, प्रभू येशूच्यामध्ये चिन्ह चमत्कार व्हावेत आणि प्रभू येशूच्यामध्ये देवा सर्व लोकांना ख्रिस्त कळला जावा. याकरता तू आम्हाला सहाय्य कर. हो प्रभू येशू, तू सामर्थ्य केलंस, तू अभिषेक केलास म्हणून धन्यवाद देतो आणि त्या मोठ्या विश्वासानं आम्ही ते स्वीकारतो आणि त्यामध्ये टिकून राहण्यासाठी देवा आम्ही आमचं जीवन तुझ्या हातात समर्पित करतो. येशू दानाच्या नावात म्हणतो आहे, हां. मंडळीच्या कामकाजानिमित्त आपण काही जाहिराती आणि सूचना ऐकणार आहोत. सध्याची शासकीय नियमावलीनुसार आपण आपली भक्ती सध्या ऑनलाईन माध्यमाद्वारेच घेत आहोत. सरकारचे पुढील आदेश येईपर्यंत आपण आपल्या पवित्र मंदिरामध्ये एकत्र जमून भक्ती घेणार नाही, त्याची मंडळी नोंद घ्यावी आणि आपल्याला आवाहन करतो की आपण आपल्या सर्व परिवारासहित दर रविवारच्या भक्तीमध्ये आपण ऑनलाईन माध्यमाद्वारे जी आपली भक्ती होती त्यामध्ये आपण आपले कुटुंबीय, आपल्या मित्र परिवारासहित त्यामध्ये सहभागी व्हावं आणि त्याची जी लिंक आपणास मिळते ती आपण आपल्या प्रियजनांना देखील शेअर करू शकता. त्यासाठी ते देखील ह्या भक्तीमध्ये सहभागी होतील. मंडळीसाठी एक विनंती आहे की ज्यांनी मागील वर्षाचे आणि ह्या वर्षाचे ईस्टर टीम दिलेले आहेत त्यांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी 10 ते 11:30 पर्यंत पवित्र मंदिरामध्ये ते ईस्टर टीम आणून द्यावे ही आपणास विनंती करत आहे. आणि त्यासाठी आपल्या मंडळीचे उपसचिव नोएल देठे या ठिकाणी उपस्थित आहेत किंवा आपण त्यांच्याशी संपर्क करून आपण पवित्र मंदिरामध्ये त्या आणून देऊ शकता अशी आपणास विनंती करतो. आणखीन एक विनंती आहे की आपले जे दान दशांश आहे किंवा आपली जी मासिक वर्गणी आहे ती आपण आपल्या मंडळीचे खजिनदार श्रीमती सुलभराणी बनसोडे
यांच्याकडे संपर्क साधून त्यांच्याकडे आपण देऊ शकता, याची देखील मंडळींना नोंद घ्यावी. एक दुःखद बातमी आहे. आपल्या मंडळीचे सभासद प्रमोद बडोलेकर यांचे बंधू प्रदीप बडोलेकर यांचे 25 एप्रिल रोजी दुःखद निधन झालं. तर त्यामुळे कुटुंबियांची विनंती आहे की आपण त्या सर्व कुटुंबियांना प्रार्थनेमध्ये उचलून धरावं, यासाठी की प्रभू येशूच्या नामामध्ये त्यांना समाधान प्राप्त व्हावं, त्यांचं सांत्वन व्हावं आणि त्यांच्याद्वारे सर्व कुटुंबामध्ये प्रभूची शांती त्यांना प्राप्त व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया. त्याचप्रमाणे आपल्या मंडळीतील जे आजारी आहेत, जे वेगवेगळ्या रोगाने बाधित आहेत, अशा सर्व परिवारासाठी जे आपल्याला ठाऊक आहेत, नाही आहेत आणि जे आपले मित्रपरिवार, आपले इष्ट यांच्यासाठी देखील आपण नित्य प्रार्थना करावी. यासाठी प्रभू येशूच्या नामामध्ये प्रत्येकाला आरोग्य प्राप्त व्हावं, प्रत्येकाला सामर्थ्य प्राप्त व्हावं आणि त्याद्वारे आम्हा मंडळीनं प्रभूचं गौरव अधिक करावं असा अनुग्रह आपण प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करूया. पवित्र आमच्या स्वर्गीय देवबापा, तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो देवबापा. तू राजाधिराज आहेस, तू सेनाधीश परमेश्वर आहेस, तू आमचा उंच घट तुझेस देवबापा. आम्ही आमचं चित्त, आमचं लक्ष, आमचा ताना प्रभू येशू याचकडे लागतो. तो आम्हाला कदापि लज्जित आणि फज्जित होऊ देत नाही, तर तो आम्हाला आशीर्वादित करतो बाबा. पवित्र प्रभू, मागील दिवसामध्ये आमच्या मंडळीतील जे काही कुटुंबीय आहेत, त्या कुटुंबाचे सभासद निरनिराळ्या व्याधीमुळे, निरनिराळ्या रोगांमुळे त्यांनी आपले प्राण संपवलेले आहेत. अशा सर्व दुःखित परिवारांसाठी आज आम्ही तुझ्याकडे प्रार्थना विनंती करतो. तू प्रत्येकाचं सांत्वन कर, प्रत्येकाला लागणारं मनधैर्य पुरत यासाठी की त्यांच्या प्रियजन गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबामध्ये जी उणीव भासत आहे, जी पौष्टिकता निर्माण झालेली आज प्रभू परमेश्वर आम्ही मंडळी या तुझ्याकडे विनंती करतो. तू त्यांची पौष्टिकता भरून काढले. तू त्यांचा माता पिता आहेस, तू त्यांच्याबरोबर आहेस ह्याचं जाणीव, ह्यांचं समाधान तू त्यांना लाभू देत माझ्या राजा. ह्यासाठी प्रभू येशू तुझा कृपेचा दयेचा वरद असतं तू त्या प्रत्येकावर ठेव ह्यासाठी की तुझ्या नामामध्ये त्यांना शांती प्राप्त व्हावी, तुझ्या नामामध्ये त्यांना आत्मिक सामर्थ्य प्राप्त व्हावं आणि जी आशा तू आम्हाला दिली की तू पुन्हा येणार आहेस, त्यावेळेसचे महामित्र घेतलेले आहेत ते पुन्हा उठवले जाणार हो प्रभू येशू. कारण आमचा प्रभू येशू पुनरुत्थित आहे, त्यानं मरणावर विजय मिळवलेला आहे. ती आशा, तो विश्वास आमचा आहे आणि त्या आशावर विश्वास ठेवून असताना त्या सर्व कुटुंबियांचं तू सांत्वन कर, त्यांना लागणारं मनोबल तू त्यांना बरं आणि तुझा गौरव करतो हो पवित्र प्रभू. आम्ही प्रार्थना विनंती करतोय जे कोणी दुःखी कष्टित आहेत, जे निरनिराळ्या रोगाने बाधित आहेत अशा सर्व लहान तरुणांसाठी आम्ही प्रार्थना विनंती करतो की ज्यांची नाव देखील आम्हाला ठाऊक नाही माझ्या राजा, अशा प्रत्येकाला आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. कारण जो तुझा विश्वास होता तो आरोग्य संपादन करतो हो प्रभू येशू. तुझं वचन मोठ्या विश्वासानं स्वीकार करतो, ते वचन मनापेक्षा गोड आहे, ते लटकणारे हात पाय स्थिर करणारं वचन आहे. आज त्या पवित्र वचनाने तू त्यांच्या शिराचा ताबा घे आणि सर्व त्यांचे व्याधी तू बरे कर. कारण तू व्याधीमुक्त करणारा परमेश्वर तो अनुभव तू त्यांच्या शरीरामध्ये युद्ध द्या. ह्यासाठी प्रभू येशू तुझं गौरव त्यांच्या द्वारा असं देण्यात त्याचप्रमाणे आम्ही प्रार्थना करतो प्रभू परमेश्वरा. आज ज्यांचे वाढदिवस आहेत, या आठवड्यामध्ये ज्यांचे वाढदिवस आहेत, ज्यांचे विवाहाचे वाढदिवस आहेत, अशा प्रत्येक दाम्पत्यांसाठी, अशा प्रत्येक लहान तरुण व्यक्तींसाठी आज आम्ही तुझ्याकडे प्रार्थना विनंती करतो. आम्ही तुझ्याकडे रडबदली करतो माझ्या राजा. आजपर्यंत त्यांना प्रत्येक प्रसंगामध्ये सुखात दुःखात अडखळात बंधनात आनंदात तू त्यांचा प्रत्येक क्षणी सांभाळ केलास, तू त्यांच्याबरोबर आहेस, त्याची समक्षता त्यांनी अनुभवली म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. इथून पुढच्या दिवसामध्ये देखील तू त्यांच्याबरोबर राहा माझ्या राजा. यासाठी की प्रभू येशू तुझ्या नामामध्ये सामर्थ्य, तुझ्या नामामध्ये आरोग्य, तुझ्या पवित्र नामामध्ये शांती आहे, समाधान आहे देवा. आज त्या शांती समाधानाने, त्या अभिषेकाने तू त्यांना भर माझ्या राजा. यासाठी की प्रभू येशू ज्या कार्यासाठी तू त्यांना ह्या भूतला आचरण केलं ते कार्य त्यांनी समजून घ्यावं आणि आपल्या तारणाऱ्याकडे आपलं जीवन नव्याने सुपूर्त करून द्या. जो स्वर्गीय आनंद आपल्या प्रभूमध्ये आहे, तो आनंद त्यांनी इथून पुढच्या जीवनामध्ये क्षणोक्षणी पदोपदी घ्यावा. ह्या कार्याला तुझ्या पवित्र वचनाचं मार्गदर्शन त्यांना कर. तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, तुझ्या स्वर्गीय ज्ञानाने त्या दाम्पत्यांना आणि ज्यांच्या वाढदिवस त्यांना देखील घर माझ्या राजा. यासाठी प्रभू येशू
इथून पुढचं प्रत्येक जीवन त्यांचं आशीर्वादित व्हावं आणि तुझ्या दौरासाठी ते इतरांसाठी ते मार्गदर्शक व्हावं सगळ्यांना विनंती करतो. हो सगळे तुझ्या पवित्र नामामध्ये तू त्यांना आशीर्वाद दे. धन्यवाद दे. ही सुद्धा त्याच्या पवित्र गौरवात आपण म्हणतो आहे. हां, भक्तीच्या समाप्तीला असताना आपण उपासना संगीतामधून गीत क्रमांक 166 गाऊया. गीत क्रमांक 166 हे आपण गाऊया. हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाम पवित्रमानले जाव, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणासन सोडले आहे तसेच तूही आमच्या ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडी, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमची मिळेल व तुमच्या अंतःकरणे तो येईपर्यंत सदा सर्वदा शुद्ध आणि पवित्र राहतो. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशूची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर, त्याप्रमाणे जे ऑनलाईन भक्तीमध्ये सहभागी आहे अशा प्रत्येक लहान तरुणांबरोबर, त्यांच्या आपल्या बरोबर आता आणि सदाच बघा असतो.